नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर मी निघाली निसर्ग फार्म इकडे त्या रिसॉर्टला आणि मग तिकडचं सर्व जे आहे ना या ब्लॉगमध्ये तुमच्यावर शेअर करणार आहे। तर आमच्या योगा क्लासची पिकनिक निघाली आहे। तर आज आमच्या योगा क्लासची पिकनिक निघालेली आहे। तर आम्हा सर्वांचा पिकनिकचा प्लॅन होता खूप दिवसापासून, वन डे साठी कुठेतरी जायचं आणि आज ते फायनली सक्सेसफुल झालेलं आहे। तर आम्ही नवी मुंबईमधून निघालेलो आहोत पेनला। तर आमच्या मॅमने मस्त आम्हाला सकाळी गाडीमध्ये खाण्यासाठी हे दिलेलं आहे। एक छोट्या पॅकेटमध्ये चिवडा आहे, केळं आहे, केक आहे, बिस्किट आहे आणि तिथे जायला आम्हाला 1-1.5 तास लागणार होता। कुणीही ब्रेकफास्ट करून आलं नव्हतं कारण तिकडे जाऊन ब्रेकफास्ट करायचं आहे। तर हे आम्ही मस्त खाल्लं आणि समोर तुम्ही हा मस्त असा व्ह्यू पाहू शकता। तर 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत निसर्ग फार्म अँड वॉटर पार्क। तर हे जे आहे ना हे सापोली पेन खोपोली रोडला आहे आणि इकडे याच्या पुढे सुद्धा अजून काही निसर्ग फार्म वगैरे आहेत। तर या फार्मला जर तुम्हाला यायचं असेल या निसर्ग फार्मला तर याचा ना मी गुगल मॅपची लिंक, प्रॉपर ॲड्रेस आणि जे ओनर आहेत त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले डिटेल्स नक्की पहा। तर आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत आणि खूप सुंदर आहे हे जे रिसॉर्ट आहे हे, आणि जे ओनर आहेत त्यांनी जे पॅकेजेस आहेत त्यांचे ह्या रिसॉर्टचे ते त्यांनी शेअर केलेले आहेत। तर हा व्हिडिओ जो आहे ना पूर्ण पहा। तर हा यांचा किचन एरिया आणि इथे यांचं रेस्टॉरंट आहे आणि पुढे जी बिल्डिंग दिसते तिथे रूम आहेत आणि अजूनही काही यांचे रूम्स आहेत। तर आम्ही सुद्धा एक रूम घेतला होता जो 2 बेडरूम होता आणि आता ब्रेकफास्टचा सुद्धा टाईम झालेला आहे। तर आम्ही 7:30ला निघालो होतो आणि आम्ही 9ला पोहोचलेलो आहोत। तर मी तुमच्याबरोबर आम्हाला जो त्यांनी रूम दिला होता तो कसा आहे ते मी तुमच्याशी शेअर करते। तर हा 2 BHK रूम आहे। तर बाहेरचा जो रूम आहे तिथे सुद्धा हा अशा प्रकारे बेड आहे, 2 बाथरूम आहे आणि आतमध्ये सुद्धा हा एक बेडरूम आहे आणि 2 बाथरूम आहे। तर एवढे छान पाण्यामध्ये वगैरे सगळे एन्जॉय करणार, थोडासा आराम करायला, कपडे वगैरे चेंज करायला आणि काही गेम वगैरे सुद्धा खेळायचे आहेत। तर त्यामुळे आम्ही हा रूम घेतला। तर याचे वेगळे चार्जेस आहेत, पर पर्सन असे 1200 रुपये चार्जेस आहेत। त्यामध्ये सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळचं इव्हिनिंग स्नॅक एवढं इन्क्लुडेड आहे। तर आम्ही ना आता इथे ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत आणि इकडचं जे जेवण आहे खरंच खूप मस्त आहे। तर मिसळपाव होता, त्याबरोबर पोहे आणि बुर्जी होती। तर व्हेज नॉनव्हेज असे दोन्हीही ऑप्शन इकडे आहेत। तर दुपारचं जेवण पण इकडचं खूप छान होतं। तर जर मी पुन्हा आली ना या रिसॉर्टला तर खास जेवणासाठी येईल, एवढं पण मी तुम्हाला सांगेल कारण खरंच खूप छान असं जेवण आहे, अगदी घरगुती पद्धतीचं जेवण। तर यांचे ना ब्रेकफास्टचे, जेवणाचे किंवा संध्याकाळचा जे इव्हिनिंग स्नॅक आहे त्याचे टायमिंग आहेत, त्या टायमिंगमध्ये आपण यायचं आहे खायला। हे ना अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे, मस्त पाऊस पडतोय, त्यात हे असं चवदार जेवण आणि त्यात खूप साऱ्या वॉटर राईड्स वगैरे आहेत आणि मस्त असा हा पाऊस पण पडत आहे। तर हे जेवढं रिसॉर्ट आहे ना जेवढे मला तुमच्याबरोबर त्याचे जे क्लिप्स शेअर करता येतील तेवढे मी तुमच्याबरोबर क्लिप्स शेअर करेल। आणि ह्या रिसॉर्टच्या मागे नदीसुद्धा वाहतीये, ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे। तर आम्ही ना या रिसॉर्टमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होतो आणि खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटलं। यांचं जेवणसुद्धा खूप छान आहे, पैसा वसूल झालेला आहे आमचा। तर आम्ही पर पर्सन 1200 इकडे दिले होते आणि या व्हिडिओच्या पुढे जे आहे ना जे ओनर आहेत या रिसॉर्टचे त्यांनी सुद्धा सर्व शेअर केलेलं आहे।
तर या रिसॉर्टचं मुख्य आकर्षण जे आहे ना, मला ही क्रॅब राईड वाटली, कारण याचा टायमिंग पण आहे आणि तुम्ही पाहू शकता असं क्रॅबच्या आकारात ही राईड बनवलेली आहे. तर आता ना आम्ही सर्वांनी कपडे चेंज केले आहेत आणि सगळे पाण्यामध्ये चाललेत खेळायला. तिकडे मस्त वॉटर राईड्स आहेत. तर दुपारचे 1:15 वाजले. सगळ्यांना कडकडून भूक लागली आणि आम्ही इकडे जेवायला आलो. आणि तुम्ही पाहू शकता किती पदार्थ आहेत. व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन आहेत. पुरी, तांदळाची भाकरी, पापड, भजी, लोणचं, सॅलॅड होतं, 4 प्रकारच्या भाज्या होत्या, दम आलू, तोंडलीची भाजी होती, वांग्याचं भरीत, आळूचं फदफद होतं, वरण भात, शिरा आणि ना नॉनव्हेजमध्ये अंड्याचं कालवण होतं आणि चिकनची ग्रेव्ही होती आणि मस्त होतं जेवण. आणि ही शेवटी सोलकढी. तर खरंच या रिसॉर्टमधलं हे जेवण अप्रतिम होतं. तर आम्ही या सुंदर अशा ज्या रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत, निसर्ग फार्म, तर त्यांचे जे ओनर आहेत या रिसॉर्टचे, ते ना तुमच्याबरोबर यांचे जे पॅकेजेस आहेत ना ते शेअर करतील. सर्वप्रथम मी योगालयामधून आलेला लेडीजच्या ग्रुपचं मी स्वागत करतो निसर्ग फार्मला. थँक्यू. सकाळपासून पूर्ण एन्जॉयमेंट करतात आहेत. आमच्याकडे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. एक 1 डे पॅकेज असतं, म्हणजे आता या मॅडमने घेतलं ते सकाळी तुम्हाला 8 वाजता ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये तुम्हाला 1200 रुपये पर पर्सन आहे आमचं. त्याच्यात सकाळी 3 प्रकारचा मॉर्निंग ब्रेकफास्ट असतो, दुपारचं व्हेज नॉनव्हेज जेवण असतं आणि संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक्स असतं. दुसरं पॅकेज आमचं स्टे पॅकेज असतं. एक 24 आवर्सचं पॅकेज असतं. त्याच्यात 2 मील 2 ब्रेकफास्ट, म्हणजे समजा तुम्ही 4:30ला येऊन दुसऱ्या दिवशी 4:30ला जाऊ शकता किंवा तुमच्याप्रमाणे तुम्ही पॅकेजेस घेऊ शकता. ते नॉन एसीचं पॅकेज तुम्हाला 2100 रुपये पर पर्सन पडेल आणि एसीचं 2200 रुपये पर पर्सन पडेल. त्याच्यात 2 जेवण 2 नाश्ता. आणि लहान मुलांना 3.25 फुटच्या खाली, म्हणजे नॉर्मली 4-4.5 वर्षाची मुलं फ्री असतात आणि 4.5 फुटच्या खाली 9-9.5 वर्ष मुलांचे हाफ चार्जेस असतात. तुम्हाला इथे एन्जॉयमेंटसाठी भरपूर आहे. टोटल आमचं 22 एकरचा कॅम्पस आहे. त्याच्यात 10 एकरमध्ये वॉटर पार्क आहे आणि पुढे आमची बंगलो स्कीम आहे. नदी आहे, वॉटर पार्क, रेंडाल सगळं तुम्ही एन्जॉय करू शकता. हां, थँक्यू.
5 names of Lord Krishna बोलने का है। कृष्ण ही हो गया, फिर गोपाल, गोपाल और देखो मुरलीधर हो गया, पास हो गई। चलो अच्छा याद नहीं आ रहा है। तर सकाळी आम्ही 9 वाजता आलो होतो. 8 ते 4:30 यांचा जे वन डेच्या पिकनिकला येतात त्याचा टायमिंग आहे आणि आमचं आता चेकआउट करायची वेळ आलेली आहे. तर संध्याकाळचा स्नॅक खाऊन मग घरी जायचं होतं. तर स्नॅकमध्ये मस्त वडापाव, चटणी, हिरवी मिरची आणि चहा होतं. ते खाऊन आम्ही आमच्या घरी निघालेलो आहोत. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या रिसॉर्टचे सर्व डिटेल जे आहेत ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.